नमस्कार. आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी खूपच खोल आणि तितकीच महत्वाची आहे. पहिला पुत्र. हे फक्त एक नाव किंवा पदवी नाहीये, तर निर्मिती आणि तारणाच्या संपूर्ण योजनेची ही एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. चला तर मग या संकल्पनेला जवळून समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की ज्याने हे सगळं जग निर्माण केलं आहे, तोच या सगळ्याचा वारसा कसा काय घेऊ शकतो? म्हणजे विचार करा, जो निर्माता आहे, ज्याच्या मालकीचं आधीपासूनच सर्व काही आहे, त्यालाच वारस म्हणून का नेमावं लागतं? आहे ना हे एक मोठा विरोधाभास? पण याच विरोधाभासात एक खूप मोठं सत्य दडलेलं आहे. ठीक आहे, तर मग ह्याच विरोधाभासाला जरा जवळून पाहूया. आणि हे सगळं समजावून घेण्यासाठी आपल्याला पुत्राच्या दुहेरी भूमीकडे बघावं लागेल, जिथे तो एकाच वेळी निर्माता पण आहे आणि वारसदार पण आहे. म्हणजे बघा, धर्मग्रंथ स्पष्टपणे सांगतं की पुत्रच सगळ्या गोष्टींचा निर्माता आहे. सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठीच निर्माण झालं आहे. तरीही त्यालाच त्या निर्मितीचा वारसा घेण्यासाठी नेमलं गेलंय. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं नाही का? तार्किकदृष्ट्या हे शक्यच वाटत नाही. आणि इथेच खरा मुद्दा आहे. जी गोष्ट आधीपासूनच तुमची आहे, तिचा वारसा तुम्हाला कसा काय मिळणार? मग निर्माता त्याच्याच निर्मितीचा वारसा कसा घेणार? साहजिकच या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तितकंच गहन असणार आहे. तर मग यावर उपाय काय? चला पाहूया धर्मग्रंथ यावर काय प्रकाश टाकतो. आणि याचं उत्तर एका खूप मोठ्या आणि आश्चर्यकारक परिवर्तनामध्ये दडलेलं आहे. ही प्रक्रिया खरं तर अवतारातूनच सुरू होते. म्हणजे असं की जो पुत्र देवाच्या बरोबरीचा आहे, तो स्वेच्छेने स्वतःला रिकामा करतो आणि एक जीव म्हणजेच एक माणूस बनतो. आणि एक जीव बनल्यामुळेच तो आता कायदेशीररित्या पित्याकडून वारसा स्वीकारू शकतो. किती विलक्षण आहे हे! हे वचन या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे मांडतं. म्हणजे देवाने स्वतः निर्मितीचा दर्जा स्वीकारला, फक्त वारसाची भूमिका पूर्ण करण्यासाठी. ही किती मोठी नम्रता आणि किती अद्भुत योजना आहे याचा विचार करा. आता हे आणखी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या शब्दांमधला फरक लक्षात घ्यावा लागेल, जे पुत्राचं वर्णन करण्यासाठी वापरले जातात. तर पहिला शब्द आहे मोनोजेनस. याचा सरळ अर्थ आहे एकुलता एक किंवा अद्वितीय. हा शब्द पुत्राच्या शाश्वत देवी स्वभावासाठी वापरला जातो. तो देवाचा एकमेव, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा पुत्र आहे. आणि दुसरा शब्द आहे प्रोटोकॉस. याचा अर्थ आहे पहिला जन्मलेला किंवा ज्येष्ठ. ही पदवी त्याला अवतारानंतर म्हणजे जेव्हा तो निर्मितीचा भाग बनला तेव्हा दिली जाते. आता तो एकटा नाही, तर अनेक भावंडांमध्ये पहिला आहे. इथे बघा, या दोन्ही पदव्या एकाच व्यक्तीसाठी आहेत, पण त्या त्याच्या अस्तित्वाच्या दोन वेगवेगळ्या बाजू दाखवतात. मोनोजेनस म्हणजे तो जो देव आहे, आणि प्रोटोकोस म्हणजे तो जो जीव बनला. एक त्याच्या दैवी स्वभावाबद्दल सांगतं, तर दुसरं निर्मितीमधल्या त्याच्या भूमिकेबद्दल. आता हे खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण पुत्राचं पहिला पुत्र बनणं हे फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाहीये. याचे आपल्यासारख्या विश्वासणाऱ्यांसाठी खूप मोठे आणि महत्त्वाचे परिणाम आहेत. हे बघा, जेव्हा पुत्रा प्रोटोकोस म्हणजेच पहिला पुत्र बनला, तेव्हा त्याने इतरांसाठी म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी देवाची मुलं बनण्याचा मार्ग मोकळा केला. अर्थात त्यांना एकुलता एक ही पदवी मिळत नाही, कारण ती फक्त ख्रिस्तासाठी आहे. पण ते पहिल्या पुत्राचे धाकटे भाऊ बहीण म्हणून देवाच्या कुटुंबात दत्तक घेतले जातात. आणि हे वचन तेच सांगतं, जर आपण मुलं आहोत तर आपण वारसही आहोत. पण हा वारसा ख्रिस्तासोबत आहे. याचा अर्थ त्याच्या प्रवासात सहभागी होणं गरजेचं आहे, त्याच्या दुःखात आणि त्याच्या गौरवात, दोन्हीमध्ये. आणि या प्रवासाचं फळ काय आहे? तर देवाची दत्तक मुलं बनणं, राज्याचे सोबती वारस बनणं. इतकंच नाही, तर 1000 वर्षांच्या राज्यात प्रभुत्व, राजेशाही, याजकपद आणि जो अधिकार पहिल्या आदामाने गमावला होता तो परत मिळवणं, हा आहे तो वारसा. ठीक आहे, तर या सगळ्याचा शेवट काय आहे? निर्मिती, अवतार, वारसा या सगळ्या मोठ्या वैश्विक योजनेचा अंतिम हेतू तरी काय आहे? तर ही आहे निर्मिती पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया. सुरुवात होते वधस्तंभापासून, जिथे पहिला पुत्र वारसा निश्चित करतो. मग विश्वासणारे त्याच्या रक्ताद्वारे धाकटे भाऊ बहीण बनतात. त्यानंतर विश्वासणारे आणि देवदूत देवाच्या प्रतिरूपात परिपूर्ण बनतात. आणि शेवटी या जगातून पाप आणि मृत्यू कायमचे नाहीसे होतात. निर्मिती पुन्हा आपल्या मूळ परिपूर्ण अवस्थेत येते. म्हणजेच याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जो निर्माता आहे तोच आपल्या निर्मितीसाठी एक परिपूर्ण आदर्श बनला. स्वतंत्र इच्छा असलेल्या प्रत्येक जीवाला परिपूर्णतेकडे कसं जायचं याचा मार्ग तो स्वतः बनून दाखवतो.
तोच अंतिम ध्येय आहे, तोच आदर्श आहे. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. ही सगळी धर्मशास्त्रीय माहिती आपल्या वैयक्तिक जीवनाशी कशी जोडायची? तर प्रश्न हा आहे, पहिल्या पुत्राच्या प्रतिरूपाचं अनुसरण करणं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच या संपूर्ण योजनेचं सार दडलेलं आहे. यावर नक्की विचार करा.